नमस्कार, आपण आहोत कल्याण अहिल्यानगर महामार्ग जो आहे, जो या ठिकाणी जो खचला होता. त्यानंतर काल अचानक देखील या ठिकाणी ती वाहतूक जी होती चालू करून ठेवली होती दोन तीन दिवसापूर्वी. परंतु काल अचानक 3 वाजता या ठिकाणी जे काही प्रशासन आहे त्याने ही वाहतूक बंद केली. ही वाहतूक बंद केल्यामुळं प्रचंड असा ताण त्या जो पिंपळगाव जोगा मार्गे जो रस्ता आहे, खिरेश्वर मार्गे जो रस्ता आहे तो रस्ता अरुंद आहे, त्या मार्गे खूप मोठा ताण आला. जवळपास 20 किलोमीटर जी रांग आहे ती वाहनांची रांग लागली होती. एकतर आज रविवार आहे, या मार्गावरती येणारे हजारो पर्यटक आज माळशेज घाटामध्ये जात असतात. पलीकडे असणारा अल्ट्राई ट्रेक आहे, त्या ठिकाणी असणारा काळू वॉटरफॉल्स आहे. या भागाचं पूर्ण अर्थकारण जे आहे ह्याच पर्यटनावरती अवलंबून असतं. आणि तुम्ही जर अशा प्रकारे अपघित जर रस्ता बंद करत असाल तर ही खूप मोठी त्या जे काही प्रवासी आहे, ह्या मार्गावर जाणारे जे प्रवासी आहेत किंवा ह्या मार्गाने इकडे येणारे जे पर्यटक आहेत यांच्यावर खूप मोठा परिणाम होत आहे. एकंदरीत काल रात्री जवळपास 3 वाजेपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने अपघाती निर्णय घेतला आणि पुन्हा हा मार्ग जो आहे तो खुला केला. आजचा 11वा दिवस या मार्गाचा आहे. रस्ता खचल्यानंतर जर 11 दिवसामध्ये हे जर प्रशासन हा रस्ता करू शकत नाहीये तर मग तुम्ही काय करताय? तुम्ही एवढ्या मोठे 250 कोटी रुपये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेताय, परंतु तुम्हाला 11 दिवसामध्ये तुम्हाला फक्त एक 300 ते 400 मीटर तुम्हाला रस्ता बनवता येत नाहीये. ही किती मोठी यांची चुकी आहे. कारण या ठिकाणी येणारा सामान्य माणूस असेल, सामान्य व्यक्ती असेल, त्याची खूप मोठी अडचण होते. कारण ह्या मार्गावर असणाऱ्या बस व्यवस्था देखील बंद आहे. जे प्रायव्हेट गाडीवाले आहेत त्यांच्याकडून त्या प्रवाशाकडून 600 रुपये सीट प्रमाणे पैसे आकारले जातात. तो त्यांचा लुकआउट आहे, परंतु अशी अडवणूक करणं ही चुकीचं आहे. मला देखील काही नागरिकांचे मला फोन आले की अशा प्रकारे आमची अडवणूक होत आहे, तुम्ही लवकरात लवकर एसटी बस चालू करा. जर ह्या मार्गाने 30-30, 40-40 टनाच्या गाड्या जात असतील तर मग जी बस आहे, एसटी महामंडळाची बस आहे, लाल परी आहे, ती तुम्ही चालू का करत नाहीये? एकदा तुम्हाला हा मार्ग बंद करायचा असेल तर तुम्ही अगोदरच तुम्ही सांगा का हा आम्हाला मार्ग बंद करायचा आहे, तुम्ही या मार्गाने वाहतूक करू नका. परंतु तुम्ही आल्यावरती या ठिकाणी गाड्या आल्यावरती तुम्ही सांगताय की हा मार्ग बंद केला आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की आता तुम्ही पर्याय मार्गाचा वापर करा. अक्षरशः काल देखील ह्या मार्गावरती खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि त्याचा फटका अक्षरशः खरंच सामान्य नागरिकांना बसला आहे. कारण पिंपळगाव जोगावरून जो रस्ता येतो पूर्ण हा जो पिंपळगाव जोगाचा जो बॅक वॉटर आहे, जे धरण आहे, त्या धरणाच्या पलीकडनं तो रस्ता येतो आणि तिकडनं तो रस्ता पूर्ण अरुंद आहे. त्या मार्गावरून येणारी 2 जी वाहनं आहेत ती एकमेका म्हणजे पास होत नाहीये, मोठ्या गाड्या पास होत नाहीये. त्या ठिकाणी अनेक ट्रक देखील अडकल्या होत्या. नंतर मग प्रशासनाने पुन्हा निर्णय घेतला की हा रस्ता पूर्ण खुला केला. आज रविवार देखील आहे, या मार्गाने अनेक देखील पर्यटक या माळशेज घाटामध्ये येत असतात. आणि जर पर्यटकांची अशा प्रकारे तुम्ही जर गैरसोय करणार असेल तर अशा प्रशासनाचा आम्हाला विरोध करावा लागेल. कारण जर ह्या मार्गावरती पूर्ण आता जे तुम्ही जर पाहिलं गेलं तर जे काय हॉटेल व्यावसायिक आहे, कारण की त्या ठिकाणी असणारे अनेक आपले छोटे मोठे जे व्यावसायिक आहे तर त्यांनी जवळपास महिन्या 1.5 महिन्याचा माल भरून ठेवला आहे. कारण की ह्याच ज्या महिन्यामध्ये त्यांच्याकडे जे पर्यटक येत असतात आणि त्याच्यावर त्यांचं पूर्ण हे अर्थकारण अवलंबून असतं. आणि तुम्ही जर हा मार्ग तुम्ही बंद केला तर त्या नक्कीच त्या पर्यटकांवरती किंवा त्या व्यावसायिकावरती खूप मोठा परिणाम होतो. आम्हाला काही लोकांनी सांगितलं की बाबा आम्ही मक्काची कणसं घेतलेली आहेत, आम्ही अजून काय बराच माल आणलेला आहे, तो हे जर तुम्ही जर हा मार्ग चालू नाही केला तर नक्कीच आम्हाला तो फेकून द्यावा लागेल. म्हणून मला या प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही महामार्ग चालू करत असताना एकतर त्याला पूर्व कल्पना द्या किंवा बंद करत असताना तुम्ही त्याला पूर्व कल्पना द्या. तुम्ही अपघित जर 3 वाजता हा महामार्ग जर बंद करत असाल तर खूप मोठं तुमची चुकी आहे. आणि तुम्हाला जर येत्या 11 दिवसामध्ये तुम्हाला जर हा 300 मीटर तुम्हाला रस्ता बनवता येत नसेल तर तुम्ही एवढे 250 कोटी रुपये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कसे घेताय? कारण ह्या ठिकाणी ठिकठिकाणी तुम्ही आणून टाकलेत, खडी आणून टाकली आहे, तुम्ही दगड आणून टाकलेत, परंतु मग तुम्ही बंद का करताय? बंद करू नका. तुम्ही एक लेन तुम्ही त्या ठिकाणी चालू ठेवा. कारण असे या मार्गे जाणारे जवळपास मराठवाडा असेल, विदर्भ असेल, लातूर असेल, हा त्यांना मुख्य मार्ग आहे जाण्यासाठी.
हा नॅशनल हायवे आहे आणि तुम्ही नॅशनल हायवे जर तुम्ही 4, 5, 5, 6, 7, 8 दिवस तुम्ही जर बंद करत असाल तर ही तुमची खूप मोठी चुकी आहे. काम चालू करत असाल तुम्ही एकेरी वाहतूक ठेवा, गाड्या येतील त्याच्यावर सोडून द्या, परत तुमचं तिथे काम चालू ठेवा. परंतु असं अपघात महामार्ग बंद करणे हे खूप चुकीचं आहे. कारण ह्या काल म्हणजे अक्षरशः लोक वैतागली त्या तिकडच्या भागातून. तिकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना देखील खूप मोठेपणे त्रास सहन करावा लागला आहे. कारण तो महामार्ग खूप म्हणजे तो रस्ता खूप अरुंद आहे, डबल गाडी त्या ठिकाणी पास होत नाहीये. म्हणून जर तुम्हाला रस्ता बंद करायचा असेल तर तुम्ही त्याची पूर्व कल्पना द्या. अपघात असा रस्ता बंद करू नका. कारण या मार्गाने येणाऱ्या ज्या काय भरपूर जे काय प्रवासी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मनस्ताप झालेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही एसटी महामंडळ जे आहे तुम्ही ते चालू करायला सांगा. कारण ह्या मार्गाने जाणारे हजारो प्रवासी आज जे काही सामान्य नागरिक आहेत त्याची खूप मोठी या ठिकाणी गैरसोय होत आहे. आज 2 तारीख आहे आणि रविवार आहे. आज माळशेज घाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि हा जो इकडचा जो सगळा पर्यटनचा जो परिसर आहे, अल्ट्रा ट्रेक असेल, काळू वॉटरफॉल्स असेल, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात. म्हणून आज हा मार्ग खुला राहावा अशी माझे देखील या प्रशासनाला विनंती आहे. कारण जर ह्या भागात अर्थकारण जर ह्या सर्व पर्यटकांवर अवलंबून असेल तर आपण आजच्या दिवस तुम्हाला ज्या प्रकारे काम करतो तुम्ही ते काम करू शकता, परंतु एक लेन तरी ह्या मार्गात तुम्ही चालू ठेवा आणि या सर्व पर्यटकांना किंवा ह्या मार्ग जे करणारे व्यावसायिक आहे या सगळ्यांना तुम्ही दिलासा द्या. जुन्नर डायरी, करण जाळे, माळशेज घाट.